गुड इव्हिनिंग. आवाज येतोय सर्वांना? आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आणि प्रश्नपत्रिका क्रमांक 6 मध्ये असणारे जे सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते नगर किंवा शहर धुळे जिल्ह्यात नाही? पर्याय आहेत शहादा, पिंपळनेर, साक्री, शिरपूर. तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की खालीलपैकी कोणतं शहर धुळे जिल्ह्यात नाही. तर शहादा हा जो तालुका आहे हा नंदुरबार जिल्ह्यात आहे. धुळे जिल्ह्याच्या विभाजनातूनच नंदुरबार हा जिल्हा 1 जुलै 1998ला तयार झाला. 1 जुलै 1998ला धुळे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि त्याच्यापासून नंदुरबार हा स्वतंत्र जिल्हा निर्माण झाला. आणि त्यावेळी शहादा तालुक्याचा समावेश कशामध्ये करण्यात आला? नंदुरबारमध्ये करण्यात आला. धुळे जिल्ह्यामध्ये 4 तालुके आहेत, धुळे, साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा. साक्री म्हणजेच पिंपळनेर. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6 तालुके आहेत, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, अक्राणी म्हणजे जळगाव, नवापूर आणि नंदुरबार असे जे तालुके आहेत हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर आहे शहादा हा नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि पिंपळनेर, साक्री, शिरपूर ही जी तालुके आहेत हे साक्री आणि पिंपळनेर एकच तालुका आहे आणि हे तालुके धुळे जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा. पर्याय आहेत सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा. आता याच्यामध्ये कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री या क्रमाने दिले. तर याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वात उत्तरेकडे पाताळगंगा नदी आहे, त्याच्यानंतर अंबा आहे, त्याच्यानंतर कुंडलिका आहे आणि इकडे रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवर सावित्री ही नदी आहे. त्याच्यामुळे हा जो क्रम आहे हा पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री असा असणार आहे. इथे आपण पाहू शकतो पाताळगंगा ही जी नदी आहे ही रायगड जिल्ह्याच्या अत्यंत उत्तरेकडच्या भागातून म्हणजे खालापूर, पनवेल जवळून वाहते. कुंडलिका ही अंबा नदीच्या दक्षिणेस नदी आहे आणि ती रोहा शहरावरून वाहते. कोलाडचे रिव्हर राफ्टिंग जे आहे प्रसिद्ध ते या कुंडलिका नदीवर आहे. अंबा नदी जी आहे म्हणजे पाताळगंगा नंतर अंबा नदी येते. ही नदी पाताळगंगेच्या दक्षिणेस असून ती पाली आणि नागोटणे या भागातून वाहते. पाली नागोटणे भागातून अंबा नदी वाहते, रोहा तालुक्यामधून कुंडलिका नदी वाहते आणि सावित्री नदी जी आहे ही रायगड आणि रत्नागिरीच्या सीमेवर आहे. रायगड जिल्ह्याच्या अगदी दक्षिणला असून ती महाडमधून वाहते आणि रायगड व रत्नागिरी जिल्ह्याची सीमा निश्चित करते. हे लक्षात ठेवण्यासाठी थोडंसं पाताळात अंबा, कुंडलात सावित्रीला भेटते असं लक्षात ठेवा. पाताळात अंबा म्हणजे पाताळगंगा, परत अंबा नदी, परत कुंडलात भेटते म्हणजे कुंडलिका, कोण भेटते? सावित्रीला भेटते, तर सावित्री. पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री असं त्या क्रमाने लक्षात ठेवा. उंचीनुसार खालील शिखरांचा उत्तरता क्रम ओळखा. तर या घटकावर परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. उंचीनुसार शिखरांचा उतरता क्रम ओळखा. जी महाराष्ट्रातली शिखरं आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. ऑप्शन आहेत अस्तंबा, सालेर, वैराट, महाबळेश्वर. सालेर, महाबळेश्वर, अस्तंबा, वैराट असं आहे. त्याच्यानंतर महाबळेश्वर, अस्तंबा, सालेर, वैराट असं आहे. वैराट, सालेर, महाबळेश्वर, अस्तंबा असं आहे. तर काय उत्तर असू शकतं याचं? किंवा सर्वांना त्याच्याबद्दल कल्पना आहे. तसं सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे. कळसुबाई नंतर सालेर आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल, कारण सालेर नंतर महाबळेश्वर आहे. आता नवीन याच्याप्रमाणे थोडंसं काही पुस्तकांच्या मध्ये वेगळे संदर्भ आहेत ते पण आपण चर्चा करणार आहोत. सालेर आहे, महाबळेश्वर आहे, त्याच्यानंतर अस्तंबा आणि वैराट ही शिखरं येतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वात उंच शिखर जे आहे हे कळसुबाई आहे. त्याच्या खालोखाल साल्लेर जे आहे हे 1567 मीटर उंचीचं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर हे जे शिखर आहे हे 1438 मीटर उंचीचं सातारा जिल्ह्यामध्ये. महाबळेश्वर हे प्रसिद्ध महाराष्ट्रातलं थंड ठिकाण आहे. अस्तंबा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे जिल्हे लक्षात असू द्या. काही वेळा प्रश्न तुम्हाला असाही विचारला जातो, साल्लेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे, महाबळेश्वर थंड ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, अस्तंबा शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अस्तंबा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे आणि वैराट जे आहे हे अमरावतीमध्ये, गाविलगड डोंगररांगामध्ये अमरावती जिल्ह्यात आहे. त्यांचा जो उतरता क्रम त्याच्यामुळे काय होणार आहे? साल्लेर, महाबळेश्वर, अस्तंबा आणि वैराट. कारण
स्तंभाची उंची 1325 मीटर आहे, वैराटची उंची 1177 मीटर आहे. फक्त ही जिल्ह्यांची नाव एक लक्षात असू द्या. साल्हेर जे आहे नाशिक जिल्ह्यात आहे, महाबळेश्वर सातारा जिल्ह्यात आहे, अस्तंबा नंदुरबार जे आहेत हे अस्तंबा शिखर नंदुरबार जिल्ह्यात आहे, वैराट शिखर हे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर इतर शिखरांच्या बाबतीमध्ये पण लक्षात ठेवा की जर शिखरं लक्षात ठेवायची असतील तर एक शॉर्ट ट्रिक लक्षात ठेवायची, कसा मी हसतो याच्यामध्ये कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे, 1646 मीटर, अहमदनगर जिल्ह्यात आहे. त्याच्यानंतर साल्हेर 1564 मीटर, नाशिक जिल्ह्यात आहे. काही अलीकडच्या पुस्तकामध्ये घनसाळ, गवळदेव, त्याचबरोबर घनचक्कर यासारखी जी शिखरं आहेत ही शिखरं ही जी शिखरं आहेत घनसाळ, गवळदेव, घनचक्कर ही सुद्धा 1500 मीटरच्या आसपासची दाखवलेली आहेत, त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामुळे कळसुबाई, साल्हेर, त्याच्यानंतर महाबळेश्वर ही जी आहे ती काही पुस्तकांचे संदर्भ आहेत, पण मुख्य पुस्तकांच्या मध्ये तुमच्या लक्षात येईल हा क्रम जो आहे तो कळसुबाई पहिल्या क्रमांकाचा आहे, साल्हेर दुसऱ्या क्रमांकाचा आहे, त्यानंतर महाबळेश्वर जे आहे 1438 मीटर आहे, हरिश्चंद्रगड आहे, त्याच्यानंतर हरिश्चंद्रगड पहिली 7 शिखर आपल्या लक्षात राहतात. परत सप्तशृंगी आहे 1416 मीटर, हरिश्चंद्रगड आहे 1424 मीटर, आणि त्याच्यानंतर तोरणा जे आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे 1404 मीटर. याच्यामध्ये लक्षात घ्या इथं थोडंसं महाबळेश्वर तिसऱ्या क्रमांकावर विचारलं जातं, पण प्रत्यक्षात घनसळ आणि त्याचबरोबर गवळदेव हे महाबळेश्वरपेक्षा उंच आहेत. पण जुन्या क्रमिक पुस्तकांच्या मध्ये जर आपण पाहिलं तर हा क्रम आहे कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा, हा क्रम लक्षात असू दे. ही शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगितली, कसा मी हसतो. खालीलपैकी कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? या प्रकारचे प्रश्न सरळ सेवेच्या परीक्षांना जास्त विचारले जात आहेत, अलीकडच्या सगळ्याच परीक्षांना. तर कोणत्या शहराला आपण गुलाबी शहर असं म्हणतो असा प्रश्न विचारलाय. जयपूर आहे, उदयपूर आहे, नागपूर आहे, कानपूर आहे. तर जयपूर ह्या शहराला गुलाबी शहर असं म्हटलं जातं. याच्या मागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 1876 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स आणि राणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी त्यावेळचा तिथला महाराजा सवाई रामसिंग जो होता त्याने संपूर्ण शहर गुलाबी रंगानं रंगवून घेतलं होतं. म्हणजे तिथल्या महत्त्वाच्या ज्या वास्तू आहेत, घरं आहेत, त्यांना गुलाबी रंगाने रंगवून घेतलेलं होतं, आणि तेव्हापासून या शहराला पिंक सिटी किंवा गुलाबी शहर असं जयपूरला म्हटलं जातं. इतर पर्यायांचं विश्लेषण जर आपण पाहिलं तर उदयपूर आहे, उदयपूरला पण तलावांचं शहर म्हणतो किंवा त्याला व्हाईट सिटी असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर नागपूर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे त्याला ऑरेंज सिटी म्हणतो. वाघांसाठी प्रसिद्ध आहे, त्याला वाघांची राजधानी असं म्हटलं जातं किंवा वाघांचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर कानपूर जे आहे हे चांबड्यांसाठी प्रसिद्ध आहे, चांबड्यांचं शहर आहे, लेदर सिटी आहे, आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या कापड उद्योगामुळे त्याला उत्तरेकडचं मँचेस्टर म्हणतो. कानपूर हे शहर जे आहे ते गल्ल्यांचं शहर आहे, लेन सिटी म्हटलं जातं किंवा गुलाबांचं शहर कानपूरला म्हटलं जातं. आणखी काही महत्त्वाची शहर आहेत याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. जयपूर जसं आपण पाहिलं राजस्थान राज्यामध्ये आहे, गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं. राजस्थान राज्यातलं जोधपूर हे जे शहर आहे हे निळं शहर किंवा त्याला सन सिटी असं म्हटलं जातं. उदयपूर जे आहे या शहराला जे राजस्थान राज्यात आहे पांढरं शहर किंवा तलावांचं शहर असं म्हणतो. नागपूर महाराष्ट्रात आहे, त्याला ऑरेंज सिटी किंवा वाघांची राजधानी, व्याघ्र राजधानी असं म्हणतो. कटक ओडिसामध्ये आहे, त्याला सिल्वर सिटी असं म्हटलं जातं. हे काही महत्त्वाचे शहरं सुद्धा नोट डाऊन करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे केरळमधील टिंबटिंब हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. पेरियार, चंद्रप्रभा, कुमाराकोम आणि कोट्टायम. तर याचं उत्तर आहे पेरियार हे जे अभयारण्य आहे, म्हणजे पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. हे जे पेरियार राष्ट्रीय उद्यान जे आहे हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. केरळमध्ये हे जे आहे पेरियार हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं स्थान आपण पाहू शकतो टेकडी या भागामध्ये, केरळ राज्यामध्ये हे पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. हे उद्यान प्रामुख्याने आशियाई हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. आशियाई हत्ती आणि वाघांसाठी प्रसिद्ध आहे. उद्यानाच्या मध्यभागी असलेलं पेरियार सरोवर हे प्राण्यांसाठी पाण्याचं प्रमुख स्रोत आहे आणि नौका विहारासाठी सुद्धा ते लोकप्रिय आहे. त्याचबरोबर हे महत्त्वाचं व्याघ्र प्रकल्प आहे आणि हत्ती प्रकल्प सुद्धा या ठिकाणी आहे.
पेरियार राष्ट्रीय उद्यान आहे. म्हणजे पेरियार हे मुळात अभयारण्य, त्याच्यामध्ये राष्ट्रीय उद्यान सुद्धाचा दर्जा त्याला प्राप्त आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी टायगर रिझर्व्ह आणि एलिफंट रिझर्व्ह म्हणजे हत्ती प्रकल्प पण आहे आणि व्याघ्र प्रकल्प सुद्धा पेरियार राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या, सरळ सेवेला जास्तीत जास्त वेळा हा प्रश्न विचारला जातो, पेरियार राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पेरियार राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? केरळ राज्यात आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण? ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे जे पुस्तक आहे, पर्याय आहेत पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पंडित जवाहरलाल नेहरू. तर ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे जे पुस्तक आहे हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलेलं आहे. महात्मा गांधींच्या सहवासात असताना त्यांच्या आठवणींशी निगडीत असं हे पुस्तक आहे, ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी. ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी हे पुस्तक भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात त्यांनी महात्मा गांधींच्या सहवासात घालवलेल्या काळातील त्यांचे अनुभव आणि गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर झालेला प्रभाव यांचं वर्णन केलेलं आहे. काही महत्त्वाची पुस्तकं आहेत पर्यायामधल्या लेखकांची, तीही लक्षात असू द्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं आणखी एक महत्त्वाचं पुस्तक आहे, परीक्षेला वारंवार विचारलं जातं, इंडिया डिवायडेड. त्याच्यानंतर सत्याग्रह इन चंपारण्य. ही दोन पुस्तकं परीक्षेला वारंवार विचारली जातात. पंडित जवाहरलाल नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर देखील प्रश्न विचारले जातात. ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हेही पुस्तक विचारलं जातं. मौलाना अबुल कलाम आझाद यांचं इंडिया विन्स फ्रीडम, लाला लजपत राय यांचं अनहॅप्पी इंडिया. हे 4 पर्यायातल्या इतर लेखकांची पुस्तकं सुद्धा लक्षात असू द्या. डॉक्टर राजेंद्र प्रसाद इंडिया डिवायडेड, सत्याग्रह इन चंपारण्य, पंडित जवाहरलाल नेहरू डिस्कवरी ऑफ इंडिया, ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री, मौलाना अबुल कलाम आझाद इंडिया विन्स फ्रीडम आणि लाला लजपत राय अनहॅप्पी इंडिया. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. बंगालची फाळणी, इल्बर्ट विधेयक, रौलेट कायदा, मिंटो लिटन. आता याच्यामध्ये बंगालची फाळणी 1905, इल्बर्ट विधेयक 1882 आणि जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे हे 1919. अर्थात हे कशानंतर झालं होतं तर रौलेट कायद्यानंतर लगेच झालेलं होतं. मिंटो लिटन ही काही घटना नाही आहे, 2 वेगळ्या वेगळ्या व्यक्तींची नावं एकत्र पर्यायामध्ये केलेली आहेत. त्यामुळे उत्तर काय असणार आहे याचं, रौलेट कायदा. रौलेट कायदा जो आहे हा रौलेट कायदा 18 मार्च 1919ला संमत झाला आणि रौलेट कायद्याला आपण काळा कायदा असं म्हणतो, कारण या कायद्यामुळे इंग्रजांना कोणत्याही व्यक्तीला विना चौकशीत तुरुंगात डांबण्याचे स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यामुळे ह्या कायद्याला ते कुणालाही केवळ संशयाच्या कारणावरून तुरुंगात डांबू शकत होते, म्हणून त्या रौलेट कायद्याला आपण काळा कायदा असं म्हणतो. मग ह्याचा निषेध करण्यासाठी काय झालं होतं, पंजाबमध्ये आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन करणारे डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक झाली. आणि त्याच वेळेला 13 एप्रिल 1919 या दिवशी बैसाखीचा सण होता पंजाबमध्ये आणि त्या ठिकाणी त्या बैसाखीच्या सणाला लोक जालियनवाला बागेमध्ये एकत्र जमलेली होती. आणि त्याचबरोबर ह्या डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांची जी अटक होती त्याचा सुद्धा निषेध करणार होती. त्याच वेळेला जनरल डायरने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला आणि शेकडो लोक त्याच्यामध्ये मरण पावले. त्याला आपण जालियनवाला बाग हत्याकांड असं म्हणतो. तर ह्या ज्या घटना आहेत त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कशानंतर झालं, लगेच रौलेट कायद्याच्या घटनेनंतर झाला. पुढचा प्रश्न आहे, ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केलेली होती? तर पर्यायामध्ये गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, भगतसिंग. तर आपल्याला लगेच लक्षात येतं की लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम महाराष्ट्र प्रांतामध्ये होम रूल चळवळ सुरू केली आणि त्याच्यानंतर ॲनी बेझंट यांनी मद्रास प्रांतामध्ये ती सुरू केलेली होती. तर याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे, लोकमान्य टिळकांच्या सोबत ॲनी बेझंट यांनी होम रूल लीग ही जी चळवळ आहे ही स्थापन केलेली होती. टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये बेळगाव या ठिकाणी ही पहिली लीग स्थापन केली. त्याचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र, मुंबई सोडून कर्नाटक, मध्य प्रांत, वराड या ठिकाणी होतं. या होम रूल लीगची प्रचाराची माध्यमं टिळकांची कोणती होती? टिळकांची 2 वर्तमानपत्र होती, केसरी आणि मराठा. की त्यातलं केसरी मराठी भाषेत होतं, मराठा इंग्रजी भाषेमध्ये होतं. ॲनी बेझंट यांनी त्यांच्यानंतर म्हणजे एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केली
मग सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. कुठे स्थापना केली तर मद्रास, चेन्नईमध्ये अड्यार या ठिकाणी. त्याचं कार्यक्षेत्र उर्वरित भारतामध्ये होतं, म्हणजे लोकमान्य टिळकांचं कार्यक्षेत्र सोडून उरलेल्या भागामध्ये ॲनी बेझंट यांची जी होम रूल चळवळ आहे ती काम करत होती. ॲनी बेझंट यांची 2 वर्तमानपत्रांची नावं लक्षात ठेवा, ती बऱ्याच परीक्षांना विचारली जातात. न्यू इंडिया आणि कॉमनवेल. न्यू इंडिया आणि कॉमनवेल ही जी 2 वर्तमानपत्र आहेत ती ॲनी बेझंट यांनी लिहिलेली होती. पुढचा प्रश्न आहे, आर्य सांस्कृतिक जीवनात गळ्यातील दागिन्यास काय म्हणत? रुचा, रुत, निष्क आणि घेरा. तर आर्य सांस्कृतिक जीवनामध्ये गळ्यामध्ये जो दागिना घातला जायचा त्याला निष्क म्हटलं जायचं. कालांतराने ते आर्यांचं चलन म्हणून सुद्धा प्रचलित झालेलं होतं. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. हे जे निष्क तुम्ही पाहू शकताय, वैदिक काळामध्ये जी ग्रामीण संस्कृती होती, आर्य संस्कृती जी आहे ही, वैदिक काळात गळ्यातील सोन्याचा दागिना होता हा निष्क. कालांतराने व्यापारात चलन म्हणून सुद्धा त्याचा वापर झाला. रुचा जे आहे हे रुचा वेदामधील मंत्र किंवा कडवी जे आहेत, म्हणजे ऋग्वेद असेल, अथर्ववेद असेल, यांच्यामधली जी कडवी आहेत त्यांना काय म्हटलं जातं? रुचा म्हटलं जातं. आणि ऋत म्हणजे ऋतुचक्र. ऋत जे आहे वैश्वाचा नैसर्गिक नियम किंवा सत्य, जी आपले उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे जे ऋतू आहेत त्याला ऋत असं म्हटलं जातं. तर त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? निष्क हा दागिना त्यावेळेला वापरला जायचा. हडप्पा संस्कृती ही डॅश संस्कृती होय? सोपा प्रश्न आहे. तर हडप्पा संस्कृती ही नागर संस्कृती होती. हडप्पा संस्कृती ही अर्थातच नद्यांच्या पात्राच्या जवळ वसलेली शहरं असायची. हडप्पा, मोहेंजोदरो संस्कृती या दोन्हीही शहरी संस्कृती मानल्या जातात, नागरी संस्कृती मानल्या जातात. हडप्पा संस्कृती किंवा तिला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, कारण ती सिंधू नदीच्या काठावर वसलेली होती. या ठिकाणची शहरं जी आहेत ती अत्यंत नियोजनबद्ध होती. म्हणजे आपण बघतो की 4000 वर्ष जुनी असणारी ही संस्कृती पण आज सुद्धा आपल्याला अगदी आत्ताच्या प्रगत किंवा तुमच्या स्मार्ट सिटीपेक्षा सुद्धा खरं तर स्मार्ट अशी ती शहरं होती. ही शहरं अत्यंत नियोजनबद्ध होती. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदत होते. शहरात चौकोनी विभाग पडत होते. सांडपाणी असेल किंवा अगदी त्यांचं जे स्नानगृह असेल ही त्या संस्कृतीची वैशिष्ट्य होती. बांधकामासाठी भाजक्या म्हणजे पक्क्या विटांचा वापर केला जात होता. अशा पद्धतीने ही जी हडप्पा संस्कृती आहे ही हडप्पा संस्कृती ही नागरी संस्कृती होती. नगरांच्या मध्ये म्हणजे शहरांमध्ये ती वसलेली होती. पुढचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी, मला वाटते मागच्या पण एका प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आपण पाहिला होता. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी हा ग्रामसेवक असतो. पोलीस पाटील हा गावामध्ये शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी काम करतो. गट विकास अधिकारी जो आहे हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. पटवारी हे पद काय महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे नसतं. तर याचं उत्तर जे आहे हे ग्रामसेवक आहे. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ग्रामसेवक असतो. त्याला ग्रामपंचायतीचा सचिव असंही म्हटलं जातं किंवा त्याला प्रशासकीय, आता ग्राम विकास अधिकारी सुद्धा पण नवीन जे नाव आहे ग्रामसेवकाचं हे ग्राम विकास अधिकारी असं नाव बदललेलं आहे. सचिव असतो किंवा तो प्रशासकीय अधिकारी आहे. याची नेमणूक जी आहे ग्रामसेवकांची हे मुख्य कार्यकारी अधिकारी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, जिल्हा परिषद हे करतात. वर्ग 3चा हा कर्मचारी आहे. थोडक्यात ग्रामपंचायतीचं दप्तर सांभाळणं, कर वसुली करणं, सरकारी योजना राबवणं, ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणं यासारखी कामं जी आहे ती ग्रामसेवकाला करावी लागतात. आता शासनाने त्याचं नामांतर जे आहे हे ग्राम विकास अधिकारी असं केलेलं आहे. सरपंच आणि ग्रामसेवक मधला महत्त्वाचा फरक समजून घ्या. सरपंच जो आहे हा ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख असतो, निवडून आलेला असतो. आणि ग्रामसेवक आहे हा प्रशासकीय प्रमुख असतो, शासकीय कर्मचारी असतो. त्याची नेमणूक कोण करतं? तर मुख्य कार्यकारी अधिकारी त्याची नेमणूक करतात. गट विकास अधिकारी आपण पाहिला, पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी असतात. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला डॅश म्हणतात. संसद असेल किंवा विधिमंडळ असेल तर प्रत्येक संसदेच्या पहिल्या बैठकीला म्हणजे बैठकीचा जो पहिला तास असतो, या पहिला तास हा प्रश्नोत्तराचा तास असतो. त्यामुळे त्यांना आपण खरं तर प्रश्नांचा तास असं म्हणतो. प्रश्नांच्या तासानंतर शून्य तास असतो. पहिला प्रश्नांचा तास असतो. प्रश्नांच्या तासामध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असताना प्रत्येक बैठकीचा पहिला तास म्हणजे सामान्यतः सकाळी 11 ते 12 हा प्रश्नाचा तास म्हणून राखीव असतो. म्हणजे जे तारांकित अतारांकित प्रश्न आहेत
यांच्या संदर्भात हा जो प्रश्नांचा तास आहे हा पहिला 11 ते 12 असतो. या तासात संसद सदस्य मंत्र्यांना प्रशासनाबाबत आणि सरकारच्या धोरणाबाबत प्रश्न विचारतात. यामुळे सरकारवर संसदेचं नियंत्रण राहतं. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो आहे तो शून्य प्रहर असतो. शून्य प्रहर आहे तो बरोबर दुपारी 12 वाजता लगेच सुरू होतो. 11 ते 12 प्रश्नांचा तास संपल्यानंतर. यामध्ये मात्र प्रश्नांच्या तासामध्ये प्रश्न तुम्हाला पूर्वसूचनेने विचारावे लागतात. इथे मात्र पूर्वसूचनेशिवाय सार्वजनिक महत्त्वाचे मुद्दे मांडू शकतात. म्हणजे काही तत्कालीन प्रश्न असतात की ज्याच्यावर चर्चा होणं हे अत्यावश्यक असतं. असे प्रश्न हे शून्य प्रहरमध्ये विचारले जातात. शून्य प्रहर ही संसदीय कार्यपद्धतीमध्ये भारताने दिलेली देणगी मानलं जातं. 1962 पासून ही पद्धत सुरू झाली प्रश्न विचारण्याची. म्हणजे या ठिकाणी त्या कालखंडामध्ये एखादा महत्त्वाचा इश्यू जर देशामध्ये असेल, महत्त्वाची समस्या असेल, तर तिच्यावर अगोदर पूर्वसूचना त्याची आपण देऊ शकत नाही. अशा प्रश्नांच्यावर शून्य प्रहरमध्ये चर्चा केली जाते. आणि महत्त्वाचं लक्षात काय ठेवा, शून्य प्रहर किती वाजता सुरू होतो, तो दुपारी 12 वाजता. प्रश्नांचा तास जो आहे तो अधिवेशन सुरू झाल्या सकाळी पहिल्या प्रहरामध्ये असतो, सकाळी 11 ते 12 मध्ये. मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते? पर्याय आहेत भारताचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय कॅबिनेट मंत्री, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रपती. तर मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक विचारले तुम्हाला. नेमणूक जी आहे ही राष्ट्रपती करतो, परंतु मुख्य माहिती आयुक्तांची निवड करण्याची जी जबाबदारी आहे, ही निवड करण्याची जबाबदारी ही समिती असते. आणि ह्या समितीमध्ये कोण कोण असतं तर पंतप्रधान असतात, केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतात आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते असतात. यांची जी कमिटी आहे, एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो, पंतप्रधान आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते, यांची समिती माहिती आयुक्तांची निवड करते आणि ती नेमणूक मात्र राष्ट्रपती करतात. अर्थात त्यांच्या सल्ल्यानेच ती समितीच्या सल्ल्यानेच ती नेमणूक केली जाते. बघा यामध्ये आपण पाहू शकतो राष्ट्रपती हे पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांच्या शिफारशीनुसार मुख्य माहिती आयुक्तांची नेमणूक करतात. म्हणजे राष्ट्रपती नेमणूक करतात, निवड मात्र समितीच्या शिफारशीनुसार. निवड समितीमध्ये कोण असतं तर पंतप्रधान असतात की जे त्या समितीचे अध्यक्ष असतात, लोकसभेतील विरोधी पक्षनेते असतात आणि पंतप्रधानांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री असतो. म्हणजे तिघांची जी समिती आहे, त्रिसदस्यीय समिती त्या नावाची निवड करते आणि राष्ट्रपतीला शिफारस करतात की यांची तुम्ही नेमणूक करा. त्यामुळे नेमणूक करण्याचं काम राष्ट्रपती करतं. माहिती अधिकार अधिनियम आपल्याला माहिती आहे, माहिती अधिकार अधिनियम 2005 आहे. 2005 साली तो लागू झाला. आणि माहिती अधिकार कायदा 2019 जो आहे हा सुधारणा कायदा आहे आणि त्यानुसार याच्या कार्यकाळामध्ये बदल करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारद्वारे हा कार्यकाळ साधारणपणे 3 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष अशा पद्धतीने ठरवलं आहे. पुनर्नियुक्तीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त कधीही पात्र नसतात, मुख्य माहिती आयुक्त पात्र नसतात. आत्ताच्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण मागील लेक्चरमध्ये पण पाहिलेल्या होत्या. महत्त्वपूर्ण माहिती याच्यामध्ये म्हणजे की नवे जे माहिती आयुक्त आहेत हे कोण आहेत आता सध्या? राजकुमार गोयल. 15 डिसेंबर 2025 मध्ये त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रभवनात शपथ दिली. शपथसुद्धा कोण देतं? राष्ट्रपती. नेमणूकसुद्धा कोण करतं? राष्ट्रपती. ते हिरालाल सामरिया हे पहिले दलित माहिती आयुक्त आहेत, मुख्य माहिती आयुक्त. हिरालाल सामरिया सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त झाले होते आणि त्याच्यानंतर राजकुमार गोयल हे मुख्य माहिती आयुक्त झाले. याच्यामध्ये महत्त्वाचं त्या 2 बाबी लक्षात ठेवा. याच्यावर वारंवार सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात, पोलीस भरतीला प्रश्न विचारले जातात. पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण? तर पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? वजाहत हबीबुल्ला हे पहिले मुख्य माहिती आयुक्त आहेत. पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त दीपक संधू, 2013 साली त्यांची नेमणूक झालेली होती. आणि पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? हिरालाल सामरिया. आणि सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राजकुमार गोयल. या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला, पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्त दीपक संधू 2013 ला, पहिले मुख्य माहिती आयुक्त हे 2005 ला असणार आहेत कारण त्याच वेळेला माहिती अधिकार कायदा लागू झाला. आणि सध्या कोण आहेत? राजकुमार गोयल आहेत की जे 15 डिसेंबर 2025 पासून कार्यरत झाले. आणि हिरालाल सामरिया जे आहेत हे सप्टेंबर 2025 मध्ये निवृत्त झाले होते. ते पहिले दलित
मुख्य माहिती आयुक्त होते. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय मुख्य माहिती, आता याच्यामध्ये माजी राष्ट्रपती, माजी सरन्यायाधीश, विद्यमान राष्ट्रपती, विद्यमान सरन्यायाधीश, याचं उत्तर माजी सरन्यायाधीश आहे. पण या तरतुदीमध्ये सुद्धा 2019 मध्ये बदल झालेला आहे. माजी सरन्यायाधीश किंवा माजी न्यायाधीश जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, ते राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असतात. थोडंसं हे समजून घ्या. राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याच्यातला जो पर्याय आहे माजी सरन्यायाधीश, हे उत्तर बरोबर आहे. 1993चा कायदा आणि 2019ची दुरुस्ती, ह्या दोन बाबी लक्षात घ्याव्या लागतात. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना 1993ला झाली. त्यावेळेला फक्त माजी सरन्यायाधीश हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होण्यास पात्र होते. 2019 मध्ये दुरुस्ती झाली आणि माजी सरन्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांची नेमणूक राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष म्हणून होऊ शकते, अशी तरतूद करण्यात आली. आणि त्याच्यामुळे सध्याचे जे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. 2019च्या नियमानुसार त्यांची नेमणूक झाली आहे. ते माजी सरन्यायाधीश नाहीत. जरी त्या प्रश्नामध्ये पर्यायामधून तुम्हाला माजी सरन्यायाधीश उत्तर लिहावं लागेल, पण 2019च्या सुधारणानुसार या ठिकाणी माजी न्यायाधीश सुद्धा आता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे आता सध्याचे जे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम हे माजी न्यायाधीश होते, मुख्य न्यायाधीश किंवा सरन्यायाधीश नव्हते. कार्यकाळ जो आहे तो 3 वर्ष किंवा 70 वर्ष यापैकी जे आधी घडेल ते, म्हणजे नियुक्तीपासून 3 वर्ष किंवा समजा 70 वर्ष वयाची पूर्ण झाली तर तो कार्यकाल त्या ठिकाणी त्यांचा संपतो. पुढील प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? तर मुंबई उच्च न्यायालयाची 3 खंडपीठ आपण पाहतो. औरंगाबाद खंडपीठ आहे, नागपूर खंडपीठ आहे, पणजी खंडपीठ आहे. पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही, कारण मुंबई उच्च न्यायालय जे आहे ते महाराष्ट्र आणि गोवा या दोघांसाठी असणारं उच्च न्यायालय आहे. त्यामुळे औरंगाबाद, नागपूर बरोबर पणजी या ठिकाणी सुद्धा त्याचं खंडपीठ आहे. आता नवीन एक जे बेंच सुरू करण्यात आले ते कोल्हापूरला सुरू करण्यात आलेलं आहे. तर जर थोडंसं हे डिटेल व्यवस्थित लक्षात ठेवा. पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही. पुण्याचं न्यायालयीन कामकाज जे आहे ते मुंबईच्या मुख्य आसनावरून म्हणजेच मुंबईच्या उच्च न्यायालयातून होतं. पुणे येथे स्वतंत्र खंडपीठ अस्तित्वात नाही. प्रिन्सिपल सीट जे आहे किंवा मुख्य बेंच जे आहे हे कुठलं आहे? मुंबई आहे. कायमस्वरूपी खंडपीठ जी आहेत ही म्हणजे प्रिन्सिपल सीट जे आहे ते मुंबई, परमनंट बेंचेस जे आहेत ते नागपूर, औरंगाबाद म्हणजेच आत्ताचं छत्रपती संभाजीनगर, आणि गोव्यासाठी पणजी हे खंडपीठ आहे. आणि नवीन सर्किट बेंच आत्ता सुरू करण्यात आलेला आहे कोल्हापूर, त्यालाही पुढे खंडपीठाचा दर्जा देण्यात येणार आहे. पुढे, जर चुन खडकाचे तुकडे पाण्यात बुडवले तर बुडबुडे उत्पन्न होतात. हे बुडबुडे कशामुळे तयार होतात? हायड्रोजन, ऑक्सिजन, जलबाष्प, कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये खरं तर चुनखडक ज्यावेळेला पाण्यामध्ये मिसळतो त्यावेळेला बुडबुडे येतात. आता या ठिकाणी परीक्षकाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड हे उत्तर द्यावं लागेल. पण चुनखडकावर काय पाण्याची तशी अभिक्रिया होत नाही, फक्त त्यामध्ये मोकळी हवा शिरल्यानंतर ते बुडबुडे तयार होतात. पण ज्यावेळेला चुनखडकामध्ये चुनखडकाला आपण कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो, कॅल्शियम कार्बोनेट असं म्हणतो. आणि साहजिकच कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळे आपल्याला हे जरी लक्षात आलं किंवा चुनखडकाचं शास्त्रीय नाव काय आहे? कॅल्शियम कार्बोनेट आहे. आता कार्बोनेट आहे म्हटल्यावर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असणार आहे, त्याच्यामुळे असं उत्तर कार्बन डायऑक्साईड. पण ही ॲक्च्युअल क्रिया काय आहे बघा. जेव्हा चुनखडकावर पाणी किंवा अर्थात पाण्यापेक्षा विरल आम्ल किंवा लिंबाचा रस पडतो त्यावेळेला रासायनिक अभिक्रिया होते आणि मग त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड वायू वेगाने बाहेर पडतो. याला आपण फसफसणं किंवा इफरवसन्स असं म्हणतो. म्हणजेच केवळ शुद्ध पाण्यात चुनखडक टाकला तर कुठलीही अभिक्रिया होत नाही. काय होतं, फक्त त्या छिद्रांच्या मध्ये अडकलेली हवा बाहेर पडते आणि बुडबुडे आपल्याला ऐकायला येतात. पण जर परीक्षेला हा प्रश्न विचारलाय तर चुनखडक म्हटलं की त्यात कार्बन डायऑक्साईड असलंच पाहिजे, त्यामुळे उत्तर काय असलं येईल? कार्बन डायऑक्साईड उत्तर येईल. आवळ्यात कोणते जीवनसत्व असते? तर आवळ्यामध्ये आंबट पदार्थ असल्यामुळे आपण लगेच सांगू शकतो की जीवनसत्व कोणतं असणार आहे? क जीवनसत्व असतं. आवळ्यामध्ये क जीवनसत्व असतं, म्हणजे याच्यामध्ये सर्वात श्रीमंत नैसर्गिक स्रोत आवळा मानला जातो, त्यामुळे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला खूप महत्त्व आहे.
हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर लिंबू, संत्री, पेरू, मोसंबी या आंबट फळामध्ये सुद्धा क जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतं. अजीवनसत्व जे आहे ते गाजर, पपई, हिरव्या पालेभाज्यामध्ये असतं. डोळ्यांच्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. जीवनसत्व ब जे आहे ते कडधान्य, दूध, अंडी, हिरव्या भाज्या यांच्यापासून मिळतं. जीवनसत्व ड जे आहे ते सकाळचं जे कोवळं ऊन आहे त्याच्यापासून मिळतं किंवा कॉड लिव्हर ऑइलपासून मिळतं. तर हे महत्त्वाचे मुद्दे नोट डाऊन करून ठेवा. खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला शुष्क बर्फ असे म्हणतात? तर शुष्क बर्फ जे आहे हे कार्बन डायऑक्साईडला म्हटलं जातं. म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या बाबतीमध्ये त्याला शुष्क का म्हटलं जातं? तर स्थायी रूपातला जो कार्बन डायऑक्साईड आहे, स्थायी रूपातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो अगदी ड्राय आईस बर्फाप्रमाणे दिसतो. त्याला शुष्क का म्हटलं जातं? तर सामान्य बर्फ वितळल्यावर त्याचं, आपलं जे बर्फ आहे हे बर्फ वितळल्यावर त्याचं पाणी होतं, परत पाणीला गरम केलं की वाफ होते. पण इथे मात्र काय होतं, ज्यावेळेला त्याचा शुष्क बर्फ आहे त्याच्या बाबतीत संप्लवनाची क्रिया घडते. म्हणजे सामान्य वातावरणामध्ये जर हा जो कोरडा बर्फ आहे किंवा शुष्क बर्फ आहे याला जर उष्णता मिळाली तर त्याचं पाण्यात रूपांतर न होता थेट वाफेत रूपांतर होतं. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की याचा उपयोग जो आहे तो आपण अनेक नाटकांच्या मध्ये वगैरे किंवा सिनेमांच्या मध्ये जो धूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. कारण काय होतं, याला जर उष्णता मिळते, हे हाताळणं खूप काळजीपूर्वक असतं. कारण याचं तापमान अगदी -78.5 डिग्री सेल्सिअस असल्यामुळे ते हाताळणं थोडंसं काळजीपूर्वक हाताळावं लागतं. म्हणजे याच्यामध्ये शुष्क बर्फाच्या बाबतीमध्ये काय होतं की संप्लवनाची क्रिया घडते. संप्लवन कशाला म्हटलं जातं? तर कोणत्याही स्थायूचं द्रवात रूपांतर न होता, स्थायूला उष्णता दिल्यावर त्याचं द्रवात रूपांतर न होता थेट वायू रूपात ते परिवर्तित होतं, तेव्हा त्याला संप्लवन असं म्हटलं जातं. तर शुष्क बर्फाच्या बाबतीमध्ये संप्लवन घडतं. याचा उपयोग फ्रीजमध्ये शीतकरणासाठी, आईस्क्रीम, औषधं वगैरे ठेवताना आपण करतो. त्याचबरोबर धुरामध्ये, मग मी सांगितल्याप्रमाणे नाटकामध्ये किंवा कार्यक्रमात धूर निर्माण करताना सुद्धा वापरतो. तापमान याचं -78.5 डिग्री सेल्सिअस असतं, त्यामुळे हाताळताना काळजी घ्यावी लागते. प्रोटॉनचा शोध कोणी लावला असा प्रश्न विचारलेला आहे. जे थॉम्सन, चॅडविक, रुदरफोर्ड आणि डाल्टन. तर याचं उत्तर रुदरफोर्डने प्रोटॉनचा शोध लावला. आता यामध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड, म्हणजे डाल्टनने त्याच्या अगोदर अणूच्या कणांचा उल्लेख केलेला होता, पण प्रोटॉनचा जो शोध आहे तो डाल्टनने लावला. अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी 1920च्या सुमारास प्रोटॉनचा शोध लावला आणि त्याला हे नाव दिलं. त्यापूर्वी गोल्डस्टीन आणि कॅनॉल रेंज तरी धनप्रभारित गोल्डस्टीन जे आहे आणि कॅनॉल रेज किंवा कॅनॉल रेज म्हणजे ती किरण जी आहेत या स्वरूपात धनप्रभारित कणांचं अस्तित्व निदर्शनास आणलं होतं. पण प्रोटॉन या मूळ कणाचा शोध आणि त्याचं नामकरण करण्याचं श्रेय कुणाला जातं? रुदरफोर्डला जातं. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्डने लावला, इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सनने लावला आणि न्यूट्रॉनचा शोध चॅडविकने लावला. हे प्रश्न वारंवार परीक्षाने विचारले जातात. प्रोटॉन रुदरफोर्ड, इलेक्ट्रॉन जे थॉम्सन आणि न्यूट्रॉन चॅडविक. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीची मांडणी कोणी केली? तर पर्याय आहेत मेंडेलिव्ह आहे, न्यूलँड्स आहे, हेनरी मोझले आहे, डोबेरेनर आहे. 10वीला पहिल्या प्रकरणामध्ये हे सर्व विद्यार्थ्यांनी शिकलेलं आहे. मेंडेलिव्हची आवर्त सारणी होती, पण आधुनिक आवर्त सारणी मात्र कुणी मांडली? हेनरी मोझले यांनी मांडली. हेनरी मोझले, पुस्तकात त्यावेळेला मोसले असा शब्द लिहिला असेल, मराठीमध्ये सुद्धा पर्यायामध्ये मोजले असं म्हटलंय. न्यूलँडची अष्टकं होती. न्यूलँडची अष्टकं आठवत असतील, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्याच्यानंतर फ्लोरीन, त्याच्यानंतर सोडियम यासारखे जे आहेत ही न्यूलँडची अष्टकं होती. म्हणजेच प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे आणि पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म सारखे असतात, त्यामुळे त्याला न्यूलँडने अष्टकं म्हणली होती. डोबेरायनरची त्रिकं होती. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचे अनुक्रमांक यांची सरासरी मधल्या एवढी असायची. ही डोबेरायनरची जी त्रिकं होती, त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे हे हेनरी मोझले असं आहे. बघा, हेनरी मोझले यांनी 1913 मध्ये मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म हा अणुवस्तुमान नसून अणुअंक आहे हे सिद्ध केलं. अणुअंक याचा अर्थ प्रोटॉनची जी संख्या आहे ती. त्याने मूलद्रव्यांची मांडणी त्याच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली. त्याला आपण आधुनिक आवर्त सारणी असं म्हणतो.
आधुनिक आवर्ती नियम मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्याच्या अणुअंकाच्या आवर्ती पल असतात. अणुअंक म्हणजे त्याचा जो प्रोटॉनचा क्रम आहे तो. आणि मेंडेलिव्हनी ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक घेतलं होतं, म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचं एकत्र बेरीज. मेंडेलिव्ह याला आवर्त सारणीचा जनक म्हटलं जातं. आवर्त सारणीचा जनक असा प्रश्न विचारला तर उत्तर काय द्याल? मेंडेलिव्ह असं द्याल. आणि त्याची आवर्त सारणी ही अणुवस्तुमानानुसार होती, ॲटॉमिक मासवर डिपेंड होती. आणि जी हेनरी मोजलेची जी आवर्त सारणी आहे ही ॲटॉमिक नंबरवर अवलंबून होती. न्यूलँड्सने अष्टकांचा नियम मांडला तर डोबेरायनरने त्रिकांचा नियम मांडला. त्याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचे 5 प्रश्न जे आहेत हे चालू घडामोडीवर आधारित आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाचे 2025चे हिवाळी अधिवेशन कुठे आयोजित करण्यात आले होते? तर हे पटकन उत्तर सांगू शकतो आपण. हिवाळी अधिवेशन जे आहे नागपूर करारानुसार ज्यावेळेला विदर्भ मराठवाडा प्रांत हे संयुक्त महाराष्ट्रात जोडले गेले त्याला जो नागपूर करार झाला त्या नागपूर करारानुसार राज्याची उपराजधानी नागपूरला असली पाहिजे आणि त्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन पार पडलं पाहिजे अशी तरतूद केली. त्यामुळे प्रत्येक वर्षी हिवाळी अधिवेशन जे आहे हे कुठे होतं? नागपूरला होतं. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. महाराष्ट्र विधिमंडळाचं 2025चं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. कालावधी होता 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर. या ठिकाणी अगदी सुट्ट्याच्या दिवशी सुद्धा कामकाज चालतं. परंपरेनुसार आणि नागपूर करारा अन्वये महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी नागपूर येथे आयोजित केले. 2025मध्ये हे अधिवेशन फक्त 7 दिवसांचं होतं. शनिवार रविवारच्या सुट्टीच्या दिवसात सुद्धा कामकाज चाललं. अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे हे मुंबईला भरतं. जे पहिलं अधिवेशन पावसाळी अधिवेशन सुद्धा मुंबईमध्ये होतं. थोडंसं नागपूर कराराबद्दल माहिती लक्षात असू द्या, कारण अगदी कंबाईनची परीक्षा असो, राज्यसेवा असो, सरळ सेवेच्या परीक्षा असो, नागपूर करारावर प्रश्न हे विचारले जातात. नागपूर करार जो आहे हा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमधला अत्यंत महत्त्वाचा असा ऐतिहासिक दस्तऐवज मानला जातो. अतिशय महत्त्वपूर्ण अशी गोष्ट आहे. ज्याला संयुक्त महाराष्ट्राचा लढा दिला जात होता त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र हा जो तयार झाला तो पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा हे 3 मराठी भाषिक प्रदेश एकत्र आले आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली. आणि यासाठी हा करार 28 सप्टेंबर 1953ला झालेला होता. विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना काही शंका वाढत होत्या. जर समजा त्यावेळेला तसं म्हटलं तर ज्यावेळेला राजकीय सत्तांचा विचार केला किंवा आर्थिक सुबत्तेचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र हा विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षा थोडासा सक्षम होता. आणि त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या राजकीय नेत्यांना जर आपण संयुक्त महाराष्ट्रात सामील झालो तर आपण दुर्लक्षित तर राहणार नाही का याची भीती वाटत होती. आणि त्याच्यामुळे हा नागपूर करार झाला. या नागपूर करारानुसार मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असेल पण नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असेल हे ठरवण्यात आलं. विधिमंडळ अधिवेशन जे आहे किमान एक म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं पाहिजे असं ठरवण्यात आलं. विकास निधी जो आहे हा लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप केला पाहिजे याची तरतूद सुद्धा. त्याच्यामुळे विदर्भ विकास मंडळ, मराठवाडा विकास मंडळ ह्याची परत स्थापना झाली. तर विकास निधी जो आहे हा लोकसंख्येच्या प्रमाणात वाटप झाला पाहिजे. सरकारी नोकऱ्या सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात असल्या पाहिजेत. उच्च न्यायालय नागपूर येथे त्याचं एक खंडपीठ असलं पाहिजे. त्यामुळे आपण पाहतो की उच्च न्यायालयाची जी खंडपीठं आहेत मराठवाड्यामध्ये एक आहे, छत्रपती संभाजीनगरला आहे, नागपूरला आहे आणि पणजीला एक खंडपीठ आहे, गोव्यामध्ये एक आहे. आणि मुख्य आसन जे आहे हे मुंबईमध्ये आहे की जे आपण पश्चिम महाराष्ट्र कोकण याच्यासाठी कन्सिडर करतो. यामध्ये प्रमुख स्वाक्षरीकर्ते जे होते हे प्रमुख स्वाक्षरीकर्ते कोण होते तर नागपूर करारावर ज्या सह्या आहेत यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते किंवा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, भाऊसाहेब हिरे होते, नाना पाटील होते. विदर्भामधून रामराव देशमुख होते, गोपाळराव खेडकर होते, शेषराव वानखेडे होते. मराठवाड्यातून स्वामी रामानंद तीर्थ आणि देवसिंग चव्हाण यांनी मराठवाड्यातून याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. तर हा 1953चा नागपूर करार एक थोडासा अपडेट करून ठेवा. याच्यावर सर्वच परीक्षांना प्रश्न विचारले जातात. पुढचा चालू घडामोडीशी निगडीत प्रश्न आहे. नुकतेच चर्चेत आलेले राईट टू डिस्कनेक्ट बिल हे खाजगी सदस्य विधेयक संसदेत कोणी मांडलं? खाजगी सदस्य विधेयक म्हणजे मंत्री सोडून जे विधेयक मांडतात, मंत्री सोडून इतर सदस्यांनी जे मांडलेले विधेयक आहे त्याला आपण खाजगी सदस्य विधेयक असं म्हणतो. तर हे जे विधेयक आहे राईट टू डिस्कनेक्ट बिल, राईट टू डिस्कनेक्ट बिल म्हणजे एकदा जर समजा तुम्ही कुठल्याही आस्थापनेवर काम करत आहात तर तो तुमचे कामाचे तास संपल्यानंतर तिथून तुम्हाला कायमचं डिस्कनेक्ट होतं, म्हणजे तिथून फोन येणार नाही, मेल येणार नाही, साहेबाचं परत बोलावून येणार नाही, अशा स्वरूपाचं विधेयक हे कोणी मांडलेलं होतं? त्याचं उत्तर आहे हे विधेयक संसदेमध्ये सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं होतं.
बघा, नुकतेच चर्चेत आलेलं राईट टू डिस्कनेक्ट बिल हे खाजगी सदस्य विधेयक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलं होतं. कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास संपल्यानंतर त्यांना ऑफिसचे कॉल, ईमेल किंवा मेसेजला उत्तर देण्याचं बंधन नसावं, जेणेकरून त्यांचे मानसिक आरोग्य आणि खाजगी आयुष्य जपले जाईल. कामाच्या वेळेनंतर बॉसने किंवा ऑफिसने संपर्क साधल्यास कर्मचाऱ्याला डिस्कनेक्ट राहण्याचा, उत्तर न देण्याचा अधिकार असावा आणि त्यासाठी त्याच्यावर कोणतीही कार्यवाही होऊ नये, अशा पद्धतीचं हे विधेयक होतं. हे विधेयक त्यांनी अगोदर 2019 मध्ये सुद्धा मांडलेलं होतं आणि 2025च्या हिवाळी अधिवेशनात ते पुन्हा चर्चेत आलं. आता हे विधेयक जे आहे हे शक्यतो खाजगी विधेयक सहजासहजी संमत होत नाहीत. पहिल्यांदा विधेयक म्हणजे नेमकं काय आणि त्याचं वर्गीकरण आपण थोडं समजून घेऊया. विधेयक आणि कायदा यांच्यामध्ये फरक आहे. विधेयक मांडलं जातं आणि ज्यावेळेला ते विधेयक मंजूर होतं तेव्हा त्याचं रूपांतर कायद्यामध्ये होतं. आता ज्यावेळेला विधेयक मांडलं जातं त्यावेळेला ते विधेयक, जी धनविधेयकं आहेत ही धनविधेयकं फक्त लोकसभेत मांडावी लागतात. बाकी विधेयकं जी आहेत ती तुम्हाला लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडली जातात. ही विधेयकं यांच्यावर ज्या सभागृहात ते मांडले त्या सभागृहात संमत केलं जातं, त्याच्यावर चर्चा होते, ते संमत होतं, दुसऱ्या सभागृहाकडे जातं, दुसऱ्या सभागृहात ते संमत होतं, दोन्ही सभागृहे संमत झाल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्याकडून ते परत राष्ट्रपतीकडे स्वाक्षरीला जातं. राष्ट्रपतीची स्वाक्षरी ज्या क्षणी होते त्या विधेयकावर त्याला त्याचं रूपांतर कायद्यात होतं हे आपल्याला माहिती आहे. तर याच्यामध्ये ही जी विधेयक आहेत याच्यामध्ये पहिलं सरकारी विधेयक, गव्हर्नमेंट बिल. गव्हर्नमेंट बिल कशाला म्हटलं जातं, तर जे विधेयक मंत्री मांडतात, म्हणजे कोणत्याही मंत्र्यानं जे विधेयक मांडलेलं असतं त्याला आपण गव्हर्नमेंट बिल असं म्हणतो. हे विधेयक सरकारचं धोरण दर्शवतं. लोकसभेत सरकारचं बहुमत असल्याने ते पास होण्याची शक्यता खूप जास्त असते. समजा काही महत्त्वाच्या विधेयकांच्या बाबतीत जर एखादं महत्त्वाचं विधेयक आहे आणि ते फेटाळलं गेलं तर तो त्या सरकारचा राजीनामा मानला जातो. त्या ठिकाणी ते आहे ते जे सरकार बरखास्त करावं लागतं. त्यामुळे सरकारी विधेयक हे अतिशय महत्त्वाचं आहे. महत्त्वाचा मुद्दा मंत्री मांडतात. हा महत्त्वाचा मुद्दा साहजिकच ज्या पक्षाने मांडलेला आहे त्या पक्षाला लोकसभेत बहुमत असतं, कारण सत्ताधारी पक्ष असतो, त्यामुळे ते मंजूर होतं. पुढचं खाजगी सदस्य विधेयक जे आहे हे मंत्र्यांशिवाय इतर कोणत्याही सदस्याने, मग तो सदस्य विरोधी पक्षाचा असावा असं नाही, सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो, कोणत्याही सदस्याने जर विधेयक मांडलं तर त्याला खाजगी सदस्य विधेयक असं म्हटलं जातं. सुप्रिया सुळे यांनी मांडलेलं जे राईट टू डिस्कनेक्ट बिल आहे हे सुद्धा खाजगी सदस्य विधेयक होतं. पास होण्याची शक्यता कमी असते. मांडण्यासाठी 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. इथे मात्र तशा नोटीसीची तरतूद नाही सरकारी विधेयकाला. खाजगी सदस्य विधेयकाला मात्र 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. हे जरा महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. त्याचबरोबर थोडक्यात हे जे विधेयक आहे, विधेयक म्हणजेच आपण बघितलं कायद्याचा कच्चा मसुदा असतो. आता ह्या विधेयकाचे कोण मांडतं त्याच्यावरून 2 प्रकार पाहिले आपण, सरकारी विधेयक किंवा गव्हर्नमेंट बिल आणि खाजगी सदस्य विधेयक, प्रायव्हेट बिल. त्याचबरोबर विधेयकातले विषय काय आहेत याच्यावरून त्याचे 4 प्रकार पडतात. त्यातले 4 प्रकार कोणते आहेत तर सामान्य विधेयक. सामान्य विधेयक याचा अर्थ जे ऑर्डिनरी बिल त्याला म्हणतो, धनविधेयक सोडून, आर्थिक बाबी सोडून जे विधेयक असेल त्याला आपण सामान्य विधेयक असं म्हणतो. ते लोकसभेत किंवा राज्यसभेत कुठेही मांडता येतं, साध्या बहुमताने मंजूर होतं. सगळ्यात महत्त्वाचं की जर ऑर्डिनरी बिल दोन्ही सभागृहामध्ये जर त्याच्यामध्ये संमती नाही झाली तर राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 108 नुसार संयुक्त बैठक बोलवतात आणि संयुक्त बैठकीत ते मंजूर करून घेता येतं. त्याच्यानंतर दुसरं विधेयक आहे धनविधेयक. धनविधेयकाची जी तरतूद आहे ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 110 मध्ये आहे. धनविधेयकाबाबतीत काही मुद्दे महत्त्वाचे लक्षात ठेवा, याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीनेच मांडावं लागतं. राष्ट्रपतीची पूर्वसंमती लागते. ते सर्वप्रथम लोकसभेतच मांडावं लागतं, कारण लोकसभा हे जे सभागृह आहे हे लोकांचं प्रतिनिधित्व करतं, लोकांनी निवडून दिलेले सदस्य असतात. त्यामुळे धनविधेयक हे प्रथम लोकसभेतच मांडावं लागतं. तर हे कोणतंही विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार मात्र लोकसभा अध्यक्षांचा असतो. पहिलं राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने मांडावं लागतं, सर्वप्रथम लोकसभेतच मांडावं लागतं. दिलेलं विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा जो अधिकार आहे हा अधिकार कुणाला असतो, लोकसभेच्या अध्यक्षांना असतो. त्याच्यानंतर हे जे विधेयक आहे हे राज्यसभेला रोखून धरण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार नाही.
लोकसभा औपचारिकता म्हणून हे विधेयक राज्यसभेत पाठवते, राज्यसभेत त्याच्यावर चर्चा होते, 14 दिवसाच्या आत पुन्हा ते लोकसभेला पाठवावं लागतं. राज्यसभेने केलेल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना पाळणं हे सुद्धा लोकसभेवर कंपल्सरी किंवा सक्तीचं नसतं. वाटलं त्या योग्य वाटत असल्या तर ते पाळू शकतात किंवा ते ज्या सूचना ज्या आहेत त्यांचा समावेश विधेयकात करू शकतात किंवा त्या फेटाळू सुद्धा शकतात. म्हणजेच आपल्या लक्षात येतं की धनविधेयकाबाबतीत सर्वात जास्त अधिकार जे आहेत हे लोकसभेला आहेत. त्याच्यानंतर काही वित्तीय विधेयक असतात, कलम 117 मध्ये त्याची तरतूद आहे. वित्तीय विधेयक आणि धनविधेयक याच्यामध्ये थोडासा फरक आहे. वित्तीय विधेयक जी आहेत ही पैशाशी संबंधित आहेत, पण त्याच्यामध्ये इतर सामान्य प्रशासकीय बाबी सुद्धा असतात. म्हणजेच थोडक्यात पगारावरची म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारावरची जी वित्तीय वगैरे असतील ती जी आहेत ही सर्व धनविधेयक ही वित्तीय विधेयक असतात, पण सर्व वित्तीय विधेयक ही धनविधेयक असतीलच असं नाही. प्रत्येक धनविधेयक हे वित्तीय विधेयक असतं, परंतु प्रत्येक वित्तीय विधेयक हे धनविधेयक असेलच असं नाही. त्याचे पुढे 2 प्रकार पडतात, विधेयक 1, विधेयक 2 वगैरे. परत सगळ्यात महत्त्वाचं विधेयक आहे घटना दुरुस्ती विधेयक. याचं कलम जे आहे हे परीक्षेला वारंवार विचारलं जातं. घटना दुरुस्ती विधेयकाची तरतूद जी आहे ही कलम 368 मध्ये आहे. संविधानातील कोणत्याही तरतुदीत बदल करण्यासाठी आपल्याला या विधेयकाची गरज लागते. हे जे बहुमत आहे, हे जे विधेयक आहे हे प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताची त्याला गरज लागते जर हे संमत व्हायचं असेल तर. संयुक्त बैठकीची मात्र तरतूद नाही. दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यावर स्वाक्षरी करणं हे राष्ट्रपतीवर बंधनकारक असतं. 24वी घटना दुरुस्ती 1971 नुसार ही तरतूद त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेली आहे. तर एक विधेयकाबद्दल ही थोडक्यात सर्वसाधारण माहिती लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या अमृतकाळ रस्ते विकास योजना 2025 ते 2047 अंतर्गत किती किलोमीटर रस्ते विकसित करण्याचं ध्येय आहे? तर ही योजना कोणती आहे? अमृतकाळ रस्ते विकास योजना 2025 ते 2047 कुणाची आहे? महाराष्ट्र शासनाची. किती किलोमीटर रस्ते विकसित केले जाणार आहेत? तर 2047 सालापर्यंत 1,00,000 किलोमीटर रस्ते जे आहेत हे विकसित करण्याचं ध्येय आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचं 2010 आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाचं 2047 औचित्य साधून अमृतकाल रस्ते विकास योजना 2025-47 तयार केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातले सुमारे किती रस्ते तयार केले जाणार आहेत? तर 1,00,000 किलोमीटर रस्ते तयार केले जाणार आहेत. 1,00,000 किलोमीटर लांबीचे त्या रस्त्यांचा विकास आणि दर्जा सुधारण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलेलं आहे. कोर रोड नेटवर्क या योजनेत प्रामुख्याने राज्य महामार्ग जे स्टेट हायवेज आहेत, प्रमुख जिल्हा मार्ग जे मेन डिस्ट्रिक्ट रूट्स जे आहे रोड्स जे आहेत ते त्यांचा समावेश आहे, ज्यांना एकत्रितपणे कोर रोड नेटवर्क म्हटलं जातं. याची एकूण लांबी अंदाजे 1,00,000 किलोमीटर आहे. एकूण लांबी किती? अंदाजे 1,00,000 किलोमीटर. हेतू काय आहे? तर 2047 पर्यंत महाराष्ट्राला विकसित राष्ट्रा इतकेच प्रगत रस्ते जाळे प्रदान करणं, पर्यटन स्थळं, तीर्थक्षेत्र आणि औद्योगिक वसाहतींना उच्च दर्जाच्या रस्त्यांनी जोडणं या हेतूने हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय नौदल दिन 4 डिसेंबर 2025 रोजी कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला? मागील लेक्चरमध्ये पण आपण राष्ट्रीय नौदल दिनाबद्दल पाहिलेलं होतं. ऑपरेशन ट्रायडंटच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण राष्ट्रीय नौदल दिन साजरा करतो 4 डिसेंबरला. तर 4 डिसेंबर 2025चा नौदल दिन कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला होता? पर्याय आहेत सिंधुदुर्ग किल्ला, विशाखापट्टणम, तिरुअनंतपुरम आणि कारवार. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल याचं उत्तर काय आहे? तिरुअनंतपुरमला यावर्षीचा जो राष्ट्रीय नौदल दिन आहे हा साजरा करण्यात आला. भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर 2025 रोजी तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणच्या शंखमुगम या समुद्र किनाऱ्यावर साजरा करण्यात आला. समुद्र किनाऱ्याचं नाव लक्षात असू द्या, शंखमुगम समुद्र किनाऱ्यावर साजरा करण्यात आला होता. 2025ला तिरुअनंतपुरमला झाला म्हणजे केरळमध्ये. 2024चा ओडिसा पुरी या ठिकाणी की जे जगन्नाथ पुरीचं जे मंदिर प्रसिद्ध आहे त्या ओडिसा राज्यातल्या पुरी या ठिकाणी झाला होता. 2023चा महत्त्वाचा आहे कारण तो महाराष्ट्रात झाला होता सिंधुदुर्ग किल्ल्यावर. परत 2022 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी साजरा झाला होता. मागील 4 वर्षातील किमान तुम्हाला माहिती असावे. MPSCला वगैरे जोड्या लावण्यासाठी हे प्रश्न विचारले जातात. तर जोड्या जुळवताना एका बाजूला वर्ष दिली जातील, एका बाजूला ठिकाणं दिली जातील. तर त्यामध्ये लक्षात असू द्या की
नेव्ही डे जो आहे तो 2025 तिरुअनंतपुरम केरळ, त्याच्यानंतर 2024 पुरी ओडिसा, त्याच्यानंतर 2023 सिंधुदुर्ग किल्ला, 2022 विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. 5वा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. हा 6व्या प्रश्नपत्रिकेतले हे प्रश्न आहेत चालू घडामोडीचे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण नॅशनल टायगर कन्झर्वेशन अथॉरिटी जी आहे NTCA च्या 2025च्या आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक वाघांचा मृत्यू कोणत्या राज्यात नोंदवला गेला? तर सर्वाधिक वाघ चा मृत्यू जो आहे तो मध्य प्रदेशमध्ये नोंदवला गेला. सर्वाधिक वाघ सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहेत आणि मृत्यू सुद्धा मध्य प्रदेशमध्ये झाला. हे थोडीशी आकडेवारी लक्षात ठेवा. 54 प्लस मृत्यू डिसेंबर 2025 पर्यंत झाले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या 2025च्या अधिकृत आकडेवारीनुसार मध्य प्रदेश राज्याच्या वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाल्यापासून एका वर्षात नोंदवलेली ही आत्तापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आणि कुठल्या राज्यात नोंदवली गेली? मध्य प्रदेशमध्ये नोंदवली गेली. दुसरं सर्वाधिक मृत्यू जे आहेत 28 मृत्यू हे महाराष्ट्रामध्ये झाले. ह्या मृत्यूची जी कारणं आहेत की साहजिकच त्या वाघांचा आपापसातील प्रादेशिक संघर्ष असेल, शिकार असेल, काही नैसर्गिक मृत्यू होतात. तर अशा पद्धतीने मध्य प्रदेश ह्या राज्याची जी संख्या आहे ही या ठिकाणी सर्वाधिक आहे. तर अशा पद्धतीने आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये एक सामान्य अध्ययनचे 25 प्रश्न आणि चालू घडामोडीचे 5 असे एकूण 30 एक प्रश्न आपण पाहिलेले आहेत. मला 25 प्रश्न झाले असतील आपण पाहिलेले आहेत. विश्लेषण जे आहे विश्लेषणामध्ये बरेच मुद्दे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला काही शंका वगैरे असतील तरी तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर खूप महत्त्वाचे मुद्दे यामध्ये कव्हर केलेले आहेत. उर्वरित जे प्रश्न आहेत त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे जे प्रश्न आहेत हे उद्याच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण उद्याच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. धन्यवाद.